इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। अरे काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे तर गप्पीचे डांगळंग टाकळंग डाकळंग 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 रक डांगळंग 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 रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक डांगळंग 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 डांग रांडे के टाकळंग रांडे के टाकळंग डांगळंग डाकळंग रक डांग 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 येऊ दे ये डांगलांग डांगलांग डांग बाबा 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 अरे बाबा 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 माझा लय मोठा प्रॉब्लेम झाला बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू उठून उभा राहा. मला सांग तुझं नाव काय आहे? माझं नाव हा. गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा टाणा नाना. मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे. भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा. तू फक्त काम कर. हा. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं नाही. अरे नाही हे अजिबात घाबरायचं नाही. अरे हुड तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. ए, ये प्रसाद खांडेकर. मी नाही. पाहुणं काय बोलला तुम्ही? नाही आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर काय बाय नाचली. वा बाय वा एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची. काय आदा होती. वा काय आदा. काय आदा. अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा. धन्यवाद बरं का. पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हा मी हे आपलं हित नाही मी. कुठलं? हे हात काढू नका. मी इथलाय करार सातारा. अगो बाबा साताऱ्याकडचं. खाली बसा की. आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडच आहे. म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. आणि तू माझी मारलेली सोडतोय. हा बोला. माझी आहे. शेतात काय लावलंय? आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय आत गेलं कायच दिसत नाही. काय बोलायला तुम्ही? तिकडे जा. तू गप्प रे जरा. अरे ते तू गप्प घे. तुला कळत नाही का मी बिझी आहे. तू उठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा. ए, अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलंय बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल पण माझ्या काळजात न फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छकन गाडगिना चिग्गाड कर गाडगिना चिग्गाड कर गाडगिना रप्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हकक डांगळंग टाकळक 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 टाक डिंग टाकळक रांडकी काय म्हणला? रांडकी तू रानडुक्कर. काय म्हणत होता रे? हा. ही बायको आहे का तुझी? हा. नशीबवान आहेस तू. मी अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा
पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत हा पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय मी आहे हा. ना, मला तू स्पष्ट सगळं सांग. भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्या नाचणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे बे? मग आल्या का लॉटरी लागली आहे तुला? लॉटरी कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी आहे ही. महागाची? हा हिचं करा की काहीतरी तुम्ही. पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ए, ती काय फरमाईश करणार नाही. जातोय इकडनं. या सापदिशी लावीने सापशिशी. असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? हा. आणि अशा याल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू होय. असं खिकसून बोलायचं नसतं. तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे. एक अशी मस्तपैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? हा. चला बिदागी काढा की. थांबा बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं बाजूला का? पाहुणं चला. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं हा बिदागी. बिदागी काय बिदागी? मायला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई हा? या पाऊलीचं काय म्हणणं आहे? ऐकू तरी या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली एवढ्यात? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. हो. जिथं पैसा नसता तिथं ही सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. अयो गौऱ्या काय गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली? मला नाही म्हणली, तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही उत्तर तोंड तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच हा माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. हेच तर आहे. हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते, मग ही पैसे घेऊन जाते, परत देत नाही. ए गौऱ्या काय 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 सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही मी कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. गौऱ्या मी कुठं जाणार हा? आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणतोय. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही रंबाळंग डंबाळंग ढाप. मी नाही काढू शकत. रमण. अहो तुम्हाला 3 वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत, ती पण काढू शकत नाही तुम्हाला. आणि जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल. म्हणजे अगदी सांभाळांग बांबाळांग करायला लागेल. कसं कसं? संबळंग बंबळंग. कसं? संबळंग बंबळंग. अरे बारे अयो. संबळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग टाक रांडकी टाकळम डाकळम डापळम रप्पळक डंबळंग डांग सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी हे काय जुजबी केले कुचबी रामबाळांग संपळांग रामबाळांग. नाही ते जाऊ दे. ही भूत परत येतं कधी? कधी हे बघा, बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. अरे मग सांगायचं नाही. हा बघा. बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळाक टपळाक म्हणून. ए
वाड्या कोणाला बोलवलं नाही कोणाला बोलवलं वाड्यावर नाही, मी असं कसं वाड्यावर बोलवीन वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन आता गेला तू खपला मला वाड्या म्हटलं तुझं अरे तू काय सांगितलं होतं बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येतं त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला निळफुल्याचा आवाज एकदम टिकटू हा. वा 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 मरतय आज काय झालं आता एवढा कशाला करतोय पटकन बोल की बिअरिंग पकडायला लागतंय काय करायला लागते बिअरिंग पकडायला आणि तिनं पकडलं नको बाबा मग गणेश बाकी कवळं दिसते सांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा बाई वाड्यावर या काय हो? आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तुम्ही आली सुगंध आली आली सुगंध आली ओ पाहुणं ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंधा चालली बघा नको सुगंध नका जाऊ तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही ते राहिला पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय हिला कसं काय कळलं टोपीतलं लय हुशार भूत आहे कुठं बी पैसे लपवा समजा तिला माहिती आहेत त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर त्या की हुशार भूत द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला हा वाजव वा 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 संपलं होय एवढ्यात एवढंच येत निदान शब्द तरी पुरा करायचा अहो बाई 50 रुपये आहेत ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ पुढं जी जोडला असता तर तुला काही जीएसटी लागू झाली असती अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाहेर आला का ही पण कळालं तिला अरे तुला म्हणलं ना लय हुशार भूत आहे तिला समजा माहित आहे देऊन टाक देऊन पाहुणं टाक काढा नाही तर पॅन्टात हात घालू का नको. नको, नको. खिसा फाटलाय इकडला फाटलाय इकडला काय आहे ना दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे लवकर द्या ना. हा, हा. ऐका थांबा की बसू दे की. बसा ना लवकर मला टेंब्यात बसायला लागतं. वाजव संपलं 500 रुपये आहे ती बघा की 500 रुपयात हिनं फक्त पानच पिकवलंय देठाचा पत्ताच नाही पाहुणं पिदागी द्या आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही नाही राहिला सुगंध चालली बघा जाऊ तिकडे अरे गेली ती खाल्ली माती आता बघ गौऱ्या आयो गौऱ्या तू अजून इथंच येतच आहे आणि या टीचभर बेणं गेलं नाही आलं का मला आता बियाणं म्हणायला लागली ती मग तुला का फुटलं नाणं म्हणू ए बाबा म्हण की बाई वाड्यावर या असं म्हण की बाई, वाड्यावर या अयो घामानं बदबदलाय पावली द्या नाही तर जाईन मी आल्या नाही पावली माझ्याकडे पैसेच नाही नाही? सुगंध चालली गौऱ्या तू अजून इथंच बोल की बोल की तू तर तोंड्या बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे गौऱ्या बोल की बाई वाड्यावर या ए तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय 17 वेळा देणार नाही बोलायला. पैसे बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे तू तर तोंड्या बघितलं अयो काय
मी आता बाई वाड्यावर या म्हणले तर तुझी बायकोच बोलली. अरे भूताकडनं चुका होत असत्यात. अशा कशा चक्का होतास त्या माझ्या आत्ता ध्येयात आलं. काय तुझ्या बायकोच्या अंगात भूत नाही मग? तिची बुद्धी येते. तुझं सगळं पैसे ढापायला नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय. केलंयस का नाही नाटक खरं सांग. मी एकटीने नाही केलं, आम्ही दोघांनी मिळून केलंय. दोघांनी मग म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना व? लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस, म्हणतो तुमच्या अंगातलं भूत काढतो म्हणून. तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं. हो काढलाच नाही मूलभूत. ज्याच्याकडे तू 1000 रुपये लुबाडली ना ती माझा मोठा भाव आहे. मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला 1000 रुपयाला बुच लावला ना, आम्ही दोघं पण तुला बुच लावणार म्हणून. पडला का नाही बुचकाळ्यात? कसा लुबाडलाय? हा हा आता बस एकदाच रापची तिकीट पापची तिकीट पापची करत. परत बस एकटा. चल पिंट्या. हॅलो ऐक ना, तुला तर माहिती आहे संजू रिलीज झाल्यापासून मला किती ऑफर्स येत आहेत. येस पहिलंच वाक्य. पण मी तुला खरं सांगू का, त्या मुलीशी माझी पर्सनली काहीच ओळख नाही. आई शपथ सांगतो तुला. हो ती जस्ट माझी केसबुक फ्रेंड आहे. आई शपथ मी त्याला ओळखत नाही. शपथ. अगं ऐक ना, नको ना चिडू माझ्यावरती. ए पिल्लू कशाला चिडतेस ग? ऐक ना, नको ना चिडू यार प्लीज यार. हॅलो हॅलो एक मिनिट कुणीतरी आलंय. ऐक ऐक मी तुला करतो नंतर फोन. माझा फोन उचला प्लीज उचला. हॅलो हा मोरे हा. माझी लेक आहे वनी. वा, वा. मी जरा शॉपिंगला चालले, हा? तर तिला तुमच्याकडे सोडून जाऊ का? ऐका ना वहिनी. थँक्यू सो नाही नाही, वहिनी ऐका ना. काय वहिनी मला माझ्या मुलीसारखी आहे, ठेवायला काहीच हरकत नाहीये. मला खात्रीच होती तुम्ही असं म्हणाल म्हणून. चला येते. वहिनी ऐका ना वहिनी, काय? ऍक्च्युली कसं आहे ना, माझा एक बिझनेस कॉल चालू आहे वहिनी. सॉरी तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुमचा बिझनेस कॉल वगैरे. बघून वाटत नाही. पण नाही एनिवे ती ना तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही म्हणे. शांत बसशील ना बाळा? बघा किती गोड आहे माझी लेक. ती अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. हा मी जाऊन येते. हा वहिनी ऐका ना वहिनी, तिला घेऊन जा ना वहिनी. अय्या काय मस्त वाटलं. वहिनी वहिनी गेल्या. हॅलो वहिनी कशी आहेस? मस्त एकदम मस्त. हा तुला काही खायला देऊ का? नको नको. तुला खेळणी देऊ? नको. नको. बर तू शांत बसशील ना? अजिबात दंगा करायचा नाही. हा बस तिथे बस, सोप्यावर खाली बस. नाही, शांत बसा. मी एक फोन करतो, अर्जंट कॉल करतो. अजिबात दंगा करायचा नाही. बाबा हा? हे खराब काय होतं? खराब नाही. खराब काय होतं? वनी बाळा मी नंबर डायल केला. हा मी एक फोन करतो. हॅलो पिल्लू ऐक ना मी काय म्हणतो, आपण जेव्हा डेटवर जाऊ ना तेव्हा मी सगळं सॉल्व्ह करेन. हा ऐक ना, तू अजून चिडलीस? ए ऐक ना, ए बाळा ऐक ना, ए पिल्लू, ए बाळा ऐक ना, ए बाळा, हे पिल्लू, बाळा. बाबा मला कशाला बोलवलं? एक मिनिट थांब. तुला नाही गौऱ्या घरात कोण आहे? बाबा. ती मुलगी तुला बाबा का म्हणते गौऱ्या? नाही अगं माझ्या घरात नाही, लहान मुलगी आहे, लहान मुलगी. बाबा एक मिनिट थांब ना बाळा, जरा एक मिनिट थांब ना, माझा फोन चालू आहे. एक मिनिट थांबा. हॅलो हा बोल. गौऱ्या हा तू फसवलंस ना मला? नाही. तू फसवलंस मला. तू खोटं बोलतोस. तुझं लग्न झालंय, तुला मुलगी पण आहे. गौऱ्या आय हेट यू. गौऱ्या आय हेट यू. सेम टू यू. सॉरी आय लव्ह यू टू. हॅलो ठेवला तू? बाबा काय रे? कोण होतं? फोन ठेवला ग? कोण होतं? काय? आय लव्ह यू तू कोण? ठेवला? आय हेट यू तू कोण? तू कोणासोबत बोलत होता? कोण होतं? अरे बोल अगं ए जाडे, तुम्हाला बाबा का बोललीस ग? तू मगाशी माझ्या आईला बोलला की वनी माझ्या मुलीसारखी आहे, म्हणून मी बाबा बोलला तुला. म्हणून डायरेक्ट बाबा का बोललीस? म्हैस, बैल बुद्धी. ए थांब ए अगं थांब. अरे थांब. थांब. ए नको काढ.
वनी आमची गुणाची दृष्ट नाही लागणार कुणाची वनी आमची गुणाची दृष्ट नाही लागणार कुणाची. अरे तुला अख्ख्या जगाची दृष्ट लागली पाहिजे साडे, तेव्हा जाऊन तू बारीक होशील. हे काय? ए थांब थांब, मी पेपर आणतो. थांब थांब थांब. तू चिडू नको बाळा, तू चिडू नको. तू चिडलीस की मला भारी पडतं. थांब, वनी माझी गुणाची दुसऱ्याला लागणार कुणाची. बाळा तू शांत हो जरा शांत हो. तुला भूक लागली तुला? काय देऊ खायला? हे बघ माझ्याकडे काय आहे. ये काय मला घे, एक घे, एक घे, 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 घे. थांब, देतो. तू हुशार आहेस की नाही? हा, ते एकदम तोंडाला बघ कसं जबरदस्त पाणी सुटलंय. घे, घे, घे. तने घे. सगळे खाल्लेस? खाल्ले सगळे? तुला माहिती आहे देवाने आपल्याला 2 हात दिलेत, त्याला बोट दिलेत. बोट एक 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 चणा खायचा होता. जाणे ए चक्की रिपेअरला बोलवा रे. बारे बाळा तसं नाही करायचं. बाबा काय मगाशी तू फोनवर बोलला हा? डेट म्हणजे काय रे? बाळा डेट म्हणजे आहे ना, काय रे? बाळा डेट म्हणजे डेट असते. नाही नाही नाही, तू काकूला बोलला आपण डेट वर जाऊया सगळं ठीक होईल. म्हणजे कुठे जाणार? डेट म्हणजे काय माहिती का, आपण जे एखाद्याला मदत करतो ना त्याला डेट बोलतात. हे बघ तिची दीदी आहे ना, ती खूप गरीब आहे. अरे बा. हो तिला खायला पण मिळत नाही. हो मग तिला डेटवर घेऊन जाणार आणि खायला देणार. ठीक आहे हा आणि डेटवर घेऊन जाणं म्हणजे माहिती ना, काय? त्या बिचारीकडे कपडे पण नसतात ग. मग तिला ना खूप नवीन नवीन कपडे खरेदी करून देणार. हो मग ती श्रीमंत होणार, मी भिकेला लागणार. हा त्याला म्हणतात डेट. डेट म्हणजे एखाद्याला मदत करणाऱ्याला डेट म्हणतात. हा हे बघ तू करता मी ना. आता गप्प बसायचं. एकदम- आता मी त्या दिदीला ना व्हिडिओ कॉल करतो, अजिबात आवाज करायचा नाही. बाबा परत केलं तर गळ्याला चावेल मी. सॉरी. हॅलो पिल्लू, तुला मगाशी बोललो होतो ना, किती बघ ती लहान मुलगी, ती बघ इकडे इकडे ती मुलगी आहे ना. नाही नाही गौऱ्या, तू खोटं बोलतोस. तू फसवलाय मला. ती तुझीच मुलगी असणार, ती तुझ्यासारखीच दिसतीये. अगे बाळा, आम्ही फक्त स्किट साठी एकत्र आहोत ग, म्हणून जर आम्ही सेम दिसतोय, बाकी असं काही नाहीये. हे ऐक ना ग, हे माझं ऐक ना, हे पिल्लू ऐक ना. नाही तू खोटारडास, तू ये माझ्या समोर. नाही ना तुझा टॅना कापलंय ना तर बघच. ठेवला फोन. अगं जाणे जा ना, कुठेतरी जाऊन वितळ ना. ही शपथ, टेंगुळ आलं मला तुला नाही स्टेजला. असं करू नको. हा? आणि तू जर शांत हो बाळा, शांत हो. मोठा श्वास घे मोठा श्वास, आणखी अरे श्वास घ्यायला सांगितलंय, मला घ्यायला लागली. अगं श्वास, तू शांत बस ना बाळा, जरा शांत बस ना. ऐक ना, मी काय करू, मला सांग ना, मी काय करू. मला सईताईला गिफ्ट द्यायला सांग ना. सांगू? तुला माहिती आहे सईताई गिफ्ट काय देते ते? काय? नारळ, टॉवेल, टोपी. सांगू द्यायला? मला बोल ना पटकन. हे काय बोल ना पटकन. मला गोष्ट सांग. हा सांगतो तुला गोष्ट. सांग, कुठली सांगू सांग. एलिस इन वंडरलँड. इंग्लिश, ते पण मी. एवढा कॉन्फिडन्स आहे तुला माझ्यावर? बाळा मला ना स्किट हा फक्त एकच इंग्लिश शब्द मला माहिती आहे. दुसरं काहीतरी विचार, दुसरं काहीतरी. हा दुसरं मग हॅरी पॉटर. त्यासाठी मला मारावं लागतील 4 क्वार्टर.
मला दुसरं काहीतरी इंटरेस्टिंग सांग. इंटरेस्टिंग हा. काय पण ते तर सांग. हा प्रसाद खांडेकरची जीवन गाथा. कुणाची जीवन गाथा? ह्याची. अरे ह्याची काय जीवन गाथा आहे? अरे हा जगतो, हा जगतो. कोण म्हटलं? अरे हा जगला नाही, हा पसरलाय. ह्याच्याबद्दल मी कशाला बोलू? अरे आय एम अ गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा संजू स्टार. मी कशाला बोलू याच्याबद्दल? चल हे खांडेकर, तू काय करतोस माहिती ना? फक्त स्किटचं लिखाण बस. ह्याच्याबद्दल मी काय बोलू? आय एम बघितलं, घाबरून आला. सॉरी नको बोलू. आय एम सॉरी नको बोलू. इट्स ओके रे, इट्स ओके. लई बोललास आणि लई ऐकलं. आयुष्यात एकतरी विषय सुचलाय तुला कधी? प्रसादा, काही दिवसांपूर्वी याने मला फोन केला. बोला खांडेकर, मला एक विषय सुचलाय की मी वकील असतो, तिथंच विषय संपलाय. जेवढं लिहिलंय तेवढं बोल, तेवढंच बोल. नको ना एवढं पर्सनल बोलू यार. माझ्या कानपाड फोडी ना स्क्रिप्ट एक वाक्य बोललास. सॉरी प्रसाद यार, तूच तर यार आपल्याला. तुझी लायकी मला आणि संजूवाल्यांनाच कळली. तू चांगलं करत होतास म्हणून झाडा मागे ठेवलं नव्हतं. बोर केलं तर लगेच खेचता येईल म्हणून ठेवलं होतं. आता बघतो कोणता रायटर तुझ्यासाठी स्क्रिप्ट लिहितो. ए प्रसाद तूच तर आपल्याला एकांकिकेत सुपरस्टार केला नाही ना बास, बाण सुटला. आता कोणता रायटर लिहितो ना तेच बघतो. अरे सोड, एक नवीन रायटर आहे माझ्याकडे. तुम्ही जरी नाही लिहिलं तरी. कोण? धनश्री. पहिल्या एपिसोडला तिला सांगितलेलंस की माझ्यासाठी स्किटला, ती अजून विचारच करते. ना बघतो कोणता रायटर लिहितो तुझा. बोल ना. खूप वेळ झाला मी शांत उभी आहे. माझं स्किट आहे माझं. मला बोलू दे, नाही तर कॅरेक्टर सुटेल आता. तू पकडलं असं वाटतंय तुला? बोल. तू याच्यामधली एक बोट पकड. का काय लिहिलं या बोटामध्ये? या बोटात लिहिलंय, प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे, प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे. मग मी हे बोट पकडणार. ह्याच्यात काय लिहिलंय ते सांग. याच्यात मी तुला खाली बसवणार आणि घोडा घोडा खेळणार. प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे, प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे. प्रसाद खांडेकर